ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। फ्रान्सहून निघालेली 5 राफेल लढाऊ विमानांची तुकडी 7000 किलोमीटरचा प्रवास करून अंबाला एअरबेसवर लँड झाली आहे। अगदी काही मिनिटांपूर्वीच ही विमानं अंबाला मिलिटरी बेसवर दाखलही झालेली आहेत। प्रत्येक भारतीय नागरिकासाठी बहुप्रतीक्षित असलेला असा हा क्षण काही क्षणांपूर्वीच आपण हा सगळ्यांनी अनुभवला आणि या प्रसंगी या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य सध्या आपल्यासोबत आहेत। वैद्य सर, एबीपी माझावर आपलं स्वागत आहे। ही 5 राफेल लढाऊ विमानं सध्या अंबाला एअरबेसवर दाखल होणं भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य किती पटीने वाढवणार आहे? भारतीय वायुसेनाचं केपेबिलिटी किती वाढणार आहे ही मी तुम्हाला फिगरमध्ये तर सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला नक्कीच सांगतो की एक गेम चेंजर म्हणून हे विमान होणार आहे। आणि हे फक्त मी पाकिस्तान किंवा चायनाला उद्देशून बोलत नाहीये, पण पूर्ण दक्षिण एशियामध्ये एक वेगळीच भारतीय वायुसेनेची इमेज होणार आहे आणि केपेबिलिटी ती एवढी वाढणार आहे की आपण एक खूप प्रॉमिनंट आणि फॉर्मेटेबल फोर्स हे पूर्ण जग आपल्याला ओळखणार आहे। वैद्य सर, तुम्ही राफेल विमानांचा उल्लेख गेम चेंजर असा केलात, कशा पद्धतीने ही विमानं गेम चेंजर ठरू शकतात? मॅडम, हे जे विमान आहे त्याची क्षमता तुम्ही जर बघितली आणि त्याची कपॅसिटी तुम्ही बघितली इन टर्म्स ऑफ वेपन डिलिव्हरी, ही आपल्या आसपास जितके देश आहेत आणि मी चीनचा उल्लेख सुद्धा करतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने हे चांगलं आहे। त्यामुळे हे गेम चेंजर होणार आहे। हे विमान फ्रान्समध्ये जे बनलेलं आहे हे बॅटल हार्डन्ड आहे, म्हणजे ह्यांनी बऱ्याच युद्धामध्ये भाग घेतलेला आहे। तुम्ही अफगाणिस्तान म्हणा, तुम्हाला इराक म्हणा, सिरिया म्हणा, माले म्हणा, बॅटल हार्डन विमान प्रत्येक बॅटलमध्ये खूप यशस्वी रीतीने त्यांनी आपली कार्य केलेलं आहे। त्यामुळे हे खूप सक्सेसफुल होणार आहे याच्यात मला काही शंका नाहीये। त्याच्याच बरोबर आपण जर कुठलेही विमान चायनाच्या तुलनेमध्ये घेतलं किंवा पाकिस्तानच्या तुलनेमध्ये घेतलं, त्यांच्याकडे एकही असं विमान नाहीये जे कुठल्या युद्धामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी भाग घेतलाय आणि त्यांनी आपली केपेबिलिटी प्रूव्ह केलेली आहे। सर, या पार्श्वभूमीवर आणखी एक प्रश्न विचारेन। तुम्ही आता दक्षिण आशियाचा उल्लेख केलात, तर भारत वगळता दक्षिण आशियामध्ये असा कोणता देश आहे ज्यांच्याकडे ही विमानं आहेत? मॅडम, पूर्ण एशियामध्ये कोणाकडेच ही विमानं नाहीयेत, फक्त भारताकडे आहेत। आणि दक्षिण एशिया मी ह्याच्यासाठी सांगितलं की इंडियन ओशन मध्ये जी डेप्थ आपल्याला पाहिजे होती टू द साऊथ ऑफ इंडियन ओशन, हे विमानं आपल्याला मिळवून देणार आहेत। म्हणून मी म्हटलो की हे खूप मोठं गेम चेंजर होणार आहे। आपल्या फक्त नेबरमध्ये नाही तर साऊथ एशियाच्या इंडियन ओशनच्या साऊथमध्ये सुद्धा आपलं वर्चस्व होणार आहे। तुम्ही आता विविध देशांचा उल्लेख केलात। सध्या भारताविरुद्धच्या चीन आणि पाकिस्तानच्या जर कारवाया पाहिल्या तर या प्रसंगी राफेलचं भारतामध्ये होणारं आगमन या दोनही देशांना चाप लावणारं ठरू शकतं का? नक्कीच मॅडम, याच्यामध्ये काही शंका नाही। दोन्ही देशामध्ये बरीच उत्सुकता असेल आणि बरंच खळबळी मचली असेल की बाबा आता हे इतके पोटेंट वेपन इंडियन एअरफोर्समध्ये आलेले आहेत, तर आपण खूप काळजी घेतली पाहिजे की आपण आता काहीही अशी हालचाल नाही केली पाहिजे ज्यामध्ये भारत हे विमानं आपल्या विरुद्ध वापरू शकतील। साधारण 36 विमानांचा करार झाला आहे फ्रान्स आणि आपल्यामध्ये। हो बोला बोला सर, बोला। हो, 36 विमानांचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे। आपल्या आणि फ्रान्समध्ये 36 विमानांचा करार झालाय। पहिली 5 विमानं भारतामध्ये दाखल झाली आहेत अंबाला एअरबेसवरती। पुढे जी आणखी 31 विमानं येणार आहेत त्यांचं साधारण डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या बेसवरचं कसं असू शकतं? सगळीकडे आता याबद्दल चर्चा तर चाललीच आहे की 2 बेसिसमध्ये हे विमानं पोझिशन होणार आहेत। एक आहे अंबाला जे दिल्लीच्या जवळ आहे आणि दुसरं आहे हासीमारा जे वेस्ट बेंगॉलच्या ईस्ट साईडला आहे, भूटान बॉर्डरवर आहे। तर ह्या 2 बेसिसमध्ये हे विमानं तैनात होणार आहेत। वैद्य सर, अगदी शेवटचा प्रश्न विचारते। अंबाला एअरबेस हा इंडियन एअरफोर्सचा साऊथ बेस आहे। या ठिकाणी या विमानांचं आगमन होणं, तिकडे त्यांना तैनात केलं जाणं भौगोलिक दृष्ट्या किती महत्त्वाचं आहे?
मॅडम, अंबाला बेस हा खूपच स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे. तुम्ही त्याचं लोकेशन बघाल दिल्लीवरनं किंवा चायना बॉर्डरवरनं किंवा पाकिस्तान बॉर्डरवरनं, आणि त्याची जी रेडियस ऑफ ऍक्शन आहे हे लडाख आणि जम्मू अँड काश्मीर सहजरित्या ते पार करू शकतं. आणि त्यामुळे ह्यांचं बेस अंबाला करणं हे खूपच माझ्या मते स्ट्रॅटेजिकली वेल पोझिशन्ड आहे. वैद्य सर, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी, दिलेल्या माहितीसाठी. तर अगदी काही मिनिटापूर्वीच 5ही राफेल विमानं ही अंबाला एअरबेसवर लँड झालेली आहेत. स्ट्रॅटेजिकली भौगोलिकदृष्ट्या अंबाला एअरबेस हा भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि या एअरबेसवर राफेल विमानांची पहिली तुकडी दाखल होणं हे फार महत्वाचं मानलं जातं. तर शत्रू राष्ट्राच्या छातीत धडकी भरवणारा राफेल विमानांचा हा आवाज काही क्षणांपूर्वी अंबाला एअरबेसवर गरजलेला आहे. ही राफेल विमानं अंबाला एअरबेसवर लँड झालेली आहेत. आज ही 5ही विमानं भारतीय वायुदलात दाखल झाली आहेत. भारतीय वायुदलाचं सामर्थ्य, शक्ती, बळ कितीतरी पटीनं वाढवणारी ही विमानं, शत्रूचा अचूक वेध घेणारी, शत्रूला अचूक टिपणारी आणि शत्रूला जरब बसवणारी ही 5 राफेल विमानं भारतीय वायुदलात दाखल झालेली आहेत. अंबाला एअरबेसवर त्यांचा तळ असणार आहे. हा अंबाला एअरबेस स्ट्रॅटेजिकली भौगोलिकदृष्ट्या भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जातो. चीनकडून सातत्यानं होणाऱ्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा अंबाला एअरबेस फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या एअरबेसवर या 5ही विमानांचं होणारं लँडिंग भविष्याच्या काळानं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आणि गणित बदलवणारं ठरू शकतं हे निश्चित आहे. तर शत्रू राष्ट्राच्या छातीत, शत्रूच्या छातीमध्ये धडकी भरवणारा हा राफेल विमानांचा आवाज सध्या आपण सगळेच जण ऐकतोय. 7,000 किलोमीटरचा टप्पा ओलांडत ही 5 राफेल विमानं भारतामध्ये दाखल झालेली आहेत, भारतीय वायुदलात समाविष्ट झालेली आहेत. ही 3 दृश्य सध्या आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. ज्या राफेल विमानांचं भारतामध्ये आगमन झालं त्यावेळी सुखोई 30, MiG-30 या विमानांनी या राफेल विमानांचं स्वागत केलं, त्यांना एस्कॉर्ट केलं. त्यानंतर काही काळाच्या अवधीत अंबालाच्या एअरबेसवरती ही विमानं त्या आकाशामध्ये गिरट्या घालताना दिसली. त्या आकाशामध्ये त्यांनी गिरट्या घातल्या त्यावेळेचा हा आवाज आणि त्यानंतर अंबालाच्या एअरबेसवरती राफेल विमानांचं हॅपी लँडिंग झालेलं आहे. एकूण 36 राफेल विमानांचा करार आपला फ्रान्ससोबत झालेला आणि त्यातली 5 विमानं आज JRD टाटांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतामध्ये दाखल झाली.